ओळखले तर मी आठवणी करेन. पोरांना सनस्क्रीन लावायला सांगितलं पोरांना. तर रात्री 4 पर्यंत आपण दमसराज खेळत बसलो. त्यामुळे आता विषय असा झाला की ज्या मंदिराला सकाळी 6ला जायचं होतं त्याला आपण जाणार आहे 12 वाजता. तर ठीक आहे, मजा आली दमसराज खेळायला पण लई. आणि या मंदिरात आपण नॉर्मली कसं पण जाऊ शकत नाही, एक स्पेशल अटायर लागतो त्या मंदिराला जायला. त्यामुळे चला बघूयात. आणि जसं तुम्हाला सांगितलं की या मंदिरात जाण्यासाठी एक स्पेशल अटायर लागतं आणि तो अटायर म्हणजे लुंगी. तर आपला पूर्ण ग्रुप आता लुंगी घालून मंदिरात जाणार आहे. पोरींनी ठरवलं की त्या साड्या घालणार आहेत. पोरींनी साड्या घातल्यात ऍक्च्युली. हा, तर चला. आणि इथला व्ह्यू म्हणजे थोडासा मिनी बनारस वाला फील आला. तर ऍक्च्युली समुद्राच्या साईडला तुम्ही बघू शकता. मागच्या साईडला समुद्र दाखव, एकदम बीच साईड. आणि जेव्हा आपण या गल्ल्यात चालत जाऊ ना तर असं थोडा मिनी बनारस वाला फिलिंग आहे. हा, म्हणजे आम्हाला आता वाटतं की ते गाणं आठवलं मला, नैनो के घाट. नाही, एवढं गाणं आवाजावर कॉपीराइट नाही लागणार. त्यांनी पण म्हणतील वी डिस ऑन दिस सॉन्ग. घेऊन टाका तुम्हाला. भयानक गर्दी आहे. गर्दी पण आहे दोन्ही. त्यात सगळ्यांनी ठरवलं की ब्लॅक घालायचं. कानात वाजव दादा, कानात वाजव. ट्रॅफिक भरपूर आहे इकडे. आम्ही आता महाबळेश्वर मंदिराच्या बाहेर आहे. लोकांचा फोटोशूट चाललाय बघा. सगळे लुंगीमध्ये, लुंगी बॉईज.
मग कसं झालं दर्शन? दर्शन तर खूप सुंदर झालं आणि खूप प्रसन्न पण वाटलं. पण थोडी माहिती नाही रे थोडं मंदिराबद्दल. म्हणजे मला पण इतकंसं नाही माहिती, बट जेवढं मला माहिती आहे त्यानुसार जेव्हा रावण आत्मलिंग घेऊन इथून जाण्याचा प्रयत्न करत होता, सगळ्या देवांनी मिळून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल पण झाला. त्यामुळे त्याला हे आत्मलिंग इथंच ठेवावं लागलं, लाईक इथं स्थापित झालं ते. पण त्याला राग आला, त्यामुळं त्यानं ते आत्मलिंग उचलण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्या लाईक पूर्ण ताकद लावली, त्यामुळे त्या आत्मलिंगाला असा पीळ बसला आणि त्या आत्मलिंगाला गाईच्या कानाचा शेप आला. त्यामुळं या लाईक प्लेसला गोकर्ण असं म्हणतात. त्याची खूप मोठी स्टोरी आहे, बट सांगेन मी तुला परत कधी. इंटरेस्टिंग आहे, आठवणीने सांगा. नक्की नक्की. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? काय नाही वहिनी, दर्शन छान झालं आमचं खूपच, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला तिकडं पिंडीला हात लावायला मिळालं नाही. होपफुली नेक्स्ट टाइम आम्हाला हात लावायला मिळेल आणि सॅटिस्फॅक्टरी दर्शन होईल आमचं. अदरवाईज प्लीज. बोल रे. काय म्हणायचं? आता एका गाडीत आम्ही बसलोय, 1 2 3 4 5 6 जण. 2 गाड्या, दुसऱ्या गाडी पूर्ण मोकळी आहे. तर जेव्हा पोरांना बक्षिसी करायची असते तेव्हा हेच होते. सगळी पोरं काय सगळी काय की बाकी काय नाही, त्या गाडीत लई जागा. खरं फिअर एकच आहे की फोमो आहे सगळ्यांना की काही इस गाडी में झाला पाहिजे. अरे राहिले दुसरी की राहिला पण नाही. Too much space, too much space, too much space, too much space. Too big, too big. Happy ending. गोकर्णाच्या महाबळेश्वर मंदिराचं विजिट झाल्यानंतर आता आपण आलोय निर्जन फोर्ट. तर डे 3 असंच कंटिन्यू होत आहे. सनसेट आपण इथनच घेणार आहे, त्यानंतर आपण जाणार आहे बीचला. आपली गँग वहिनी, ऋषा, सौर्या, उमऱ्या, मोहना, पाठक पंप्स, राहिल सय्यद आणि मिस संजना. निर्जन फोर्ट. अरे अरे भूकंप आला. भूकंप इथं बघू शकता तुम्ही, डेंट आलेला आहे आपल्या किल्ल्याच्या भिंतीला. बघा हे जे दिसतंय तुम्हाला, हा लेटेस्ट डेंट आहे. इथं हे आधी नव्हतं, आता जस्ट पंपाने तयार केलं. इट्स अनुपम पॉवर, आर्टिस्ट. आधुनिक काळात अनुपम आहे. आपण आता निर्जन फोर्टवरती आलेलो आहे. इथं 5:30 फोर्टचं बंद व्हायचं टायमिंग आहे, तरी आम्ही एकदम कट्टाकट्टी आलोय. तुम्ही आमच्यासारखी चूक करू नका. चला निघूया आपण इकडनं. निघा त्याला लवकर तिकडे. अरे गेलं.
सुप्रभात भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. आज आहे आपल्या ट्रिपचा डे 4 आणि आज आपण असं कुठला प्लेस नाही, आपण जाणार आहे का प्लेस ॲक्च्युली याना केव्जला आज जाणार आहे आपण. त्याच्या आधी सकाळ सकाळी मस्तपैकी पहाटे उठून आम्ही बीचवर आलो आहे थोडं टाइमपास करायला, चुकून घ्यायला बेसिकली. आणि एक कार्ट भेटलं आम्हाला मध्येच कॅफेपाशी जिथं आपण काल बसलेलो. आणि आज आहे आपल्या ट्रिपचा डे 4 लास्ट डे. तर सकाळी आपण जाऊन आलो बीचवर मस्तपैकी. सगळीजण उठली नाही, हा नालायक तर झोपलेला घोडे विकून चारा उठवलेला किंवा फोन उचलून म्हटलं हा आलो पण भोगा आला नाही. झोपा जास्त प्रिय भावांना. तर ठीक आहे, आता आपण चाललोय याना केव्जला. तर आपला हा आहे लास्ट डे ऑफ द ट्रिप. डोंट वॉन्ट टू बी सेंटी बट चला. यस इट इज. हाय, लेट्स गो. बॉयज. There we go. All the things I wanna say, and maybe he'll listen someday. I know it is not enough to say I'm sorry. Didn't beg him to stay, so there he goes. There he goes. जुगाड़ जुगाड़ सस्ते सस्ते लोग. चल बस. Something is broken inside me. I got what I gave. I am worthy to feel this way, but I want him to know. तर मित्रांनो, सकाळी आता आपला गोकर्णचा स्टे सोडून आता आपण डे 4च्या आपल्या मेन स्पॉटला आलेलो आहे याना केव्जला. मला तर फार म्हणजे फार इच्छा होती याना केव्ज बघायची. आणि ही कार्टी आमचं सकाळचं एक सेशन मिस झाला. तो आम्हाला सोडून बीचला गेले ते सोडून गेली होती आम्हाला. तर आता आलोय आपण ह्या स्पॉटला यानाला. चला बघूया आपण. मला माहिती नाही कॅमेरामध्ये किती सुंदर दिसत आहे, पण एक नंबरचा बाप लोकेशन आहे. बाप कळतच नाही काय. इंटरेस्टिंग. तर शौर्या, या केव्ज बद्दल तुझं काय मत आहे? ही सगळ्यात भारी नॅचरल केव्ज आहे साऊथ इंडियामधली. आणि ही केव्ज 3.5 कोटी वर्षापूर्वी एका ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली आहे. ह्याच्यात मोस्टली सगळे मँगनीज आणि अजून एक कुठला तरी पदार्थ आहे त्याच्यामुळेही तयार झाले आहे प्रॉपर.
आणि ही टोटल 61 शील आहेत, म्हणजे असे टोक आहेत ना जी 61 आहेत आणि ते पलीकडचे आहेत ते समथिंग काहीतरी 15 आहेत 15. आणि याला जर धार्मिक बघायला गेलास हेतू तर ही शिला ही भस्मशिला आहे, म्हणजे भस्मासूर अक्षर जे होता ना ज्याला शंकर देवानी वरदान दिलेलं की तू कोणत्याही गोष्टीला हात लावलास की तो भस्म होईल. आणि दुसरी जी शिला आहे ती पद्मिनी शिला जी विष्णूंनी अवतार घेतलेले ना मोहिनी अवतार ती शिला आहे ती. तर आपल्या 4 दिवसाची जी ट्रिप होती त्याचा हा लास्टचा दिवस आणि लास्टचा पॉईंट आपण कव्हर केला जो की याना केव्ज होता. आणि आता सगळीच दमल्यात. तर पंपा काय म्हणतात तुझं, कसं झाली आपली ट्रिप? ट्रिप एक नंबर झाली आहे. पहिल्या दिवसापासून 4थ्या दिवसापर्यंत असं वाटलंच नाही की कुठं आम्ही काय, म्हणजे कसे दिवस गेले कळलं नाही, पण खूप हॅपनिंग झाल्यात गोष्टी. उमऱ्या तुझं काय मत आहे? ट्रिप एक नंबर होती. म्हणजे पहिला दिवस खूप मोठा गेला, पण त्याच्यानंतर जे दिवस एकदम फास्ट गेलेत ते म्हणजे खूप फास्ट गेलेत. आणि या ट्रिपमध्ये असं मजा पण आली आणि म्हणजे काही नवीन मेंबर्स पण होते, त्यांच्यावर मैत्री वाढली. काही गैरसमज असते तर ते दूर झाले. आणि म्हणजे सगळे मित्र एकत्र कधी नसतोय, मग त्यांच्यातलं गॅप वाढत जाते. तो गॅप या ट्रिपमुळे भरून आलाय असं वाटतं मला. आणि अशा ट्रिप परत परत व्हाव्या. थँक्यू. ट्रिपला तर जाम मजा आली. ॲक्च्युली मी मध्यस्थी करत होतो 2 ग्रुपच्या मध्ये. तो एक वेगळा ग्रुप आणि एक वेगळा ग्रुप हे दोघांना एकत्र आणण्याचं काम माझं होतं, जे की आय थिंक सक्सेसफुली पार पाडलेलं आहे मी. पण जाम मजा आली. 4 दिवस कसे गेले, मजेत गेले एकदम. आणि ही ट्रिप भारी होती. वन वर्ड फॉर द ट्रिप, बूम बूम. हॅपी एंडिंग. बोलू का मी? बोलू की नाही मी? खूप सुंदर झाली ट्रिप. फक्त आज जर उलटी झाली नसती ना तर अजून बेस्ट झाली असती. बट स्टील हॅपनिंग छान होतं. परत बघू. आता परत बॅक टू वर्क आहे. बट स्टील होपिंग फॉर द बेस्ट नेक्स्ट ट्रिप. माझी पण फर्स्टच ट्रिप होती सगळ्यांच्या सोबत. खूप छान व्यवस्थित बरा एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाइम आणि ट्राय करीन मजा करायचा. लग्नानंतरची आम्हा दोघांची सगळ्या मित्रांबरोबर पहिलीच ट्रिप होती. खास करून करणला मी थँक्स बोलीन, कारण का तो मागं लागून दरवेळेला मागं लागायचा, ये होत नव्हतं. त्यांना शेवटी माझ्या मिसेसला सांगितलं आणि मिसेसनं मला कन्व्हिन्स केलं. पण थँक्स टू करण, त्याच्यामुळं आम्हाला परत आमचे काही ओल्ड मेमरीज आहेत ते सगळे रिक्रिएट करता आले. आम्हाला मज्जा आली. असं वाटलं की आम्ही परत आमच्या शाळेतल्या दुनियेत लहान झालोय. त्यामुळं थँक्यू. जर आधीच्या बाकीच्या ट्रिप जर कम्पेअर केल्या तर ही ट्रिप फार ऑर्गनाइज झाली. जे आयटरने ठरवल्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी तर कव्हर केल्या आपण. नाही, ॲक्च्युली कव्हर केल्या आपण, कारण सगळ्या गोष्टी कम्फर्टेबली राहून करून सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आपण. असं काय लई धगधग झालं नाही, रश नाही झाला. आणि ही ट्रिप म्हणजे ही जी 4 कार्टे आहेत ना आमची सगळी, ती सगळी एकत्र आली. कारण कोण ना कोणतरी मिस होतोय प्रत्येक टाइम. आणि ऋषीभाऊ आले त्यांचा बिझी वेळ काढून सगळ्यात, त्यामुळे त्यांचं पण धन्यवाद. संजय. ओके, माझा असा पहिला एक्सपिरियन्स नाही आहे ग्रुपसोबत, पण ह्यातले काही 2 मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत माझं पहिल्यांदा ही ट्रिप आहे. आणि छान वाटलं ऋषी भाऊ आणि ऐश्वर्या वहिनी यांना भेटून. आणि
छानच होते. आहे माझा आहे. तर मला तर लई मजा आली ट्रिपमध्ये. मेन म्हणजे जे सगळ्यांनाच वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही ओळखतो. प्रत्येकाचा एक वेगळा आमचा ग्रुप आहे किंवा काय. तर एक आम्ही सगळे शाळेतले 4 कार्टी लई दिवसानंतर एकत्र आलो. ट्रिपच होत नव्हती, सगळेजण इकडे तिकडे बिझी. एवढी मोठी आपली पहिलीच ट्रिप आहे माझ्या मते. एवढं सगळं प्लॅनिंग करून 2 आठवड्यापासून सगळ्यांचं सुट्ट्या आहे ते खरंच जाम मजा आली. करू परत आणि विथ कॅरावान. पुढच्या वेळेस पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग. चला कुठं जायचं? अंदमान, थायलंड. बूम.